माऊली, आज आपण 2303 पासून सुरुवात करत आहोत. जाणतो समय परमित परिमित कामा नये, तुम्ही सांगावे ते बरे देवा सकळ विचारे. फुकाची पुशी चिंता नाही होते ऐशी, तुका म्हणे आहे धर पाय मद साये. कोणत्या वेळी कसा व्यवहार करायचा याचे मला ज्ञान आहे, परंतु ते ज्ञान जन्माचे सार्थक होण्यास उपयोगी पडत नाही. हा विचार करून तुम्ही मला अध्यात्माचे ज्ञान द्यावे ते बरे. तुम्हाला प्रश्न विचारून फुकट चिंता दूर होत असेल तर ते का करू विचारू नये. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या पायाचा पायीक आहे, म्हणून तुम्ही मला सहाय्य करा. द्वारपाळ विनंती करी उभे द्वारी राऊळा, पुलिया शरणागत वाहो चिंता नेदावी. वचनया चित्त द्यावे असो ठावे तुम्हाशी, तुका म्हणे कृपा सिंधू दीनबंधू केशवा. देवा, मी तुमच्या देवळाच्या द्वारात द्वारपाल बनून उभा आहे. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आपल्या शरणागत भक्तांना चिंता वाटू देऊ नका. माझ्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यावे, जरी तुम्हाला हे ठाऊक असले तरी लक्ष द्या. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपासागरा दीनबंधू केशवा, तुझ्या भक्ताची विनंती ऐक. दोन्ही बाई अम्मा वासा सोकास घालुनी, बोल बोलो भयंता स्वामी सत्ता सेवेची. एक सरे आज्ञा केली असो चाली ते नीती, तुका म्हणे जो हारितो आहे होतो ते ठाई. दोन्ही पक्षात जग आणि देव आमचे वास्तव्य आहे, तेथे आम्ही जातीने असतो. सेवा धर्म आणि स्वामी सत्ता अशा दोघांचे बोलणे आम्हीच बोलू. स्वामींनी जी आज्ञा केली आहे त्यानुसार नीतीने आचरण करो. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वी मी ज्या ठिकाणी निर्गुण अवस्थेमध्ये होतो आणि आता सुद्धा आहे, त्या ठिकाणचा सगुण रूपाला आत्मरूपी हरीला मी जोहार करतो. ऐका जी देवा माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे. सन्निधे पातलो सांडून या शंका सन्मुखाची एकाएकी पुढे. जाणविले कोठे पावे पायापाशी, केली जीवाशी साठी म्हणू. तुका म्हणे माझे अति द्या उद्धार, करी कर म्हणवनी. तुमच्या पायी मस्तक ठेवून तुम्हाला प्रार्थना करतो की देवा माझी विनवणी ऐका. सर्व शंका लज्जा दूर सारून मी तुमच्या जवळ आलोय. माझे दुःख मी दूरूनच तुम्हाला सांगितले असते तर ते तुमच्यापर्यंत पोचणार नाही, असे वाटून मी जीवावर उदार होऊन येथे आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी किरकिर करतो, माझा उद्धार करण्याचे बळ मला द्या. बैसलो तो कडियेवरी नव्हे दुरी वेगळा, घडले ते बहुता दिसा आता इच्छा पुरविन. बहु होता झाला शिन नाही क्षण विसावा, दुःखी केले मी तू पणे जवळी नेणे होते ते. पाहता जे होतो वास तेची आस पुरविली, तुका म्हणे माये बापा धनी कोपा विठ्ठला. देवा, मी आता आपल्या कडेवर बसलो आहे, तेथून दूर होणार नाही. असे फार दिवसांनी घडत आहे, तेव्हा मी माझी इच्छा पुरून घेईल. या प्रपंचात खूप कष्ट सोसले, तेथे क्षणभरही विसावा मिळाला नाही. मी तूपणाने भेदभावाने अज्ञानाने मला खूप दुःख केले होते. तू माझ्या जवळच होतास, पण मला ते कळले नाही. आजवर ज्याची वाट पाहत होतो त्या परमसुखाची इच्छा तू पूर्ण केलीस. तुकाराम महाराज म्हणतात, हे मायबापा विठ्ठला, मी जवळीकेने बोलतो त्याबद्दल माझ्यावर रागावू नको. तुझे नाममुखी तयाशी विपत्ती, आश्चर्य ते चित्ती वाटत असे. काय जाणू देवा ओशील निजाला, नेनोजी विठ्ठला मायबापा. बहुबंधनाचे तुटतील फाशे, ते काय येथे ऐशे अवेरिले. तुका म्हणे माझे दतकले मन, वाटे वायाविन श्रम केला. तुझे नाम ज्याच्या मुखी आहे त्याला संकटे यावी त्याचे आश्चर्य वाटते. विठ्ठला मायबापा, तू निजला आहेस की मी कसे जपणार. तुझ्या नामस्मरणाने बहुबंधनाचे फास तुटतात, मग माझ्या बाबतीत का असा अवेर केलास. तुकोबा म्हणतात, माझे मन यामुळे भयभीत झाले. आपण उगीच भक्ती करण्याचे श्रम घेतले असे वाटते. सेवके करावे सांगितले काम, शिक्याचा तो धर्म स्वामी राखे. काय देवाने न आले गाडे पण, तुम्ही शक्तीहीन झाले देवा. विष्णुदासा मी निर्भर या बळे, ते दिशे या काळे अवेरिले. तुका म्हणे मुळ पाठवा लवकरी, किंवा भरुहरी काय सांगा. मालकाने सांगितलेले काम नोकराने करावे, सेवकाचे रक्षण करणे हा स्वामीचा धर्म आहे. तो त्याचा शिक्का आहे, हा धर्म तो राखतो. देवा, माझ्या बाबत मात्र असे होत नाही. तुम्ही शक्तीहीन झालात असे दिसते. आम्ही विष्णुदास ज्याच्या जागे जोरावर निर्भर होतो तो बळच आता नाहीसे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला
नेण्यासाठी लवकर मूळ धाडा. मला मृत्यू लोकात राहावेसे वाटत नाही, किंवा येथे राहून तुमची काय सेवा करू ते मला सांगा. खेळता निजभावे समर्थाचे बळ, तयाचे सकळ सत्ते खाली. तरी लेवविला शोभे अलंकार, नाही तरी भार मानविन. अवघीच दिशा असावी मोकळी, माय बाप बळी म्हणवनी. तुका म्हणे माझे ऐशे आहे देवा, म्हणवनी सेवा समर्पिली. सत्ताधीशाचे लहान मूळ सहज स्वभावानुसार खेळत असले तरी त्याच्या सत्तेखाली सर्वांनी राहिले पाहिजे, तरच त्याच्या अंगावरची राजभूषणे त्याला शोभून दिसतील. अन्यथा त्यांचे अकारण ओझे होईल. त्याचे मायबाप सत्ताधीश आहेत म्हणून त्याला खेळण्यासाठी सर्व दिशा मोकळ्या असतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी देखील तुमच्यासारख्या समर्थाचे बालक आहेत म्हणून तुमच्या पायाशी माझी सेवा समर्पिली आहे. निरंजने एकटे वाने संग, नेने दुसरा पहा चाळविले. कैसे लावणी पिशे गोवळिये, लपविले अंगे अंग. दिला संग होता तो, तुका म्हणे नव्हते ठावे. झाले भावे वाटोळे. निर्मलाच्या वातावरणात दुसऱ्या कोणाची संगत नसताना मी एकटाच राहत होतो, परंतु गोपाळाने सगुण रूपात आम्हाला मोहित केले आणि कसे फसविले पहा. आपल्या सगुण रूपाची असे संगत लावली आणि स्वतःचे अंग माझ्या अंगात लपविले. तुकाराम महाराज म्हणतात, देव असे काही करील असे वाटत नव्हते. अनन्य भावे त्याची भक्ती केली आणि आमचे असे वाटोळे झाले. नवती बेटी तोची बरे होता तोरे नाडिले. अवघी याचा केला झाडा रिता वाडा खोकड. चिंतनाचे मूळ चित्ती केले नेले वित्त हरुणी. तुका म्हणे मुळा आले होते केले तैसेची. आजपर्यंत या देवाची भेट झाली नव्हती, तेच बरे होते. त्याची भेट झाल्यावर त्याच चोराने मला लुटले. देहरूपे वाड्यातील काम क्रोधादी विकाराचा झाडा करून हा वाडा रिकामा झाला आणि मोडकळीस आला. त्याचे चिंतन करण्यासाठी जे मूळ चित्त धन लागते ते चित्तरूपी धनच त्याने लुटून नेले. तुकोबा म्हणतात, मी जे काही केले तेच माझ्या मुळावर उठले. जये ठाई आवडी ठेली मज ते बोली न संडे. पुरवावे जीवीचे कोड भेटी गोड तुझ मज. आणले ते येतवरी रूप दुरी न करावे. तुका म्हणे नारायण सेवाहीन धिकवृत्ती. मला ज्याची आवड आहे त्याविषयीचे बोलणे सोडून देता येत नाही. माझ्या जीवाचे लाडकोड तुम्ही पुरवा. तुम्ही भेट मला गोड वाटते. तुझी भेट मला गोड वाटते. ज्या रूपाने तुम्ही येतवर आला त्या सगुण रूपाला माझ्यापासून दूर करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा माझ्या हातून तुझी सेवा घडत नाही. माझ्या या वृत्तीचा धिक्कार असो. सरलिया सोसमनी लाजोनिया राहिलो आवडीने बोलवितो. येथे ते तो लपावे. माझे तेची मद द्यावे होते भावे जोडिले. तुका म्हणे विश्वंभरा आळे करा बुजावा. तुमचे रूप डोळ्या पुढून जराशे दूर झाले तरी त्याला पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा असल्यामुळे ते मागण्याची लाज वाटते. देवा मी तुला बोलवतो तर तू मात्र लपून बसतो, साधे दर्शनही देत नाहीस. मनात भाव धरून जे रूप मी पाहिले होते ते रूप माझे मला द्या. तुकाराम महाराज म्हणतात, हे विश्वंभरा आम्ही हट्टी बालके आहोत. आम्हाला पाहिजे ते देऊन आमची समजूत काढा. नाचवेशे वाटे मन छंद गुण अधीन. चेष्टविले माझे गात्रे सत्ता सूत्रे हालती. नामरूपे रंगाली तेची चाली स्वभावे. तुका म्हणे पांडुरंगे अंग संगे कवळिले. माझ्या मनाला नामाचा छंद आनंदाने नाचवेशे वाटते. तुझ्या गुणावर मन जडलेले असल्यामुळे मनाला तोच छंद लागला आहे. माझी सारी गात्रे हरीच्या इच्छेनेच काम करतात. त्यांच्याच सत्ता सूत्राने हालचाल करतात. नामरूपाच्या रंगाने ती रंगली आहे. त्याच्या सर्व वृत्ती देवाकडेच लागल्या आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाने आपल्या अंगाचा मला संग देऊन त्याच्याशी एक रूप करून कवटळले आहे. खेळत होते खेळ पायाच्या प्रसादे. नवती छंदे नाशिवंते. माझ्या माये बाप उभा विटेवरी. कवतुके करी कृपादान. प्रसादाची वाणी वदती उत्तरे. नाही मतांतरे जोडिले. तुका म्हणे रस वाढी ती अंगे. छाया पांडुरंगे केली वरी. विठ्ठलाच्या पायाच्या प्रसादानेच मी हा अभंग रचनेचा खेळ खेळतो आहे. या खेळातील एकही छंद नाशवंत नाही. माझा मायबाप पेटेवर उभा आहे. कौतुकाने मला कृपादान देत आहे. माझी वाणी प्रसादिक बोलत आहे. मी मतांतरे जोडली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अभंगातील वाढणारा रस ही पांडुरंगाचीच कृपा आहे. अखंड मूर्त रस सुरवास कर
याची झाली बोळवना नाता न देखो तो क्षीण बहुताची वतनाशी दाशी तये घरी सासुरवाशी तुका म्हणे मुळे खंड झाला एक वेळे. संसारातील दारिद्र्यामुळे अखंड सासुरवासाची कटकट माझ्या मागे लागली होती. ती आता दूर झाली. आता मला कोणताही त्रास नाही. सासुरवाशिनी सारखी या संसारात अनेकाची सेवा करावी लागते. तुकोबराय म्हणतात, देवा तुझ्या कृपेमुळे सर्व दुःखाचा नाश झाला. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करीती घडता. कसोटी हे असे अति सत्यभूती भगवंत. चुकलो सा दिशे पंत गेले संत तो ऐसा. तुका म्हणे सोंग वाया कारणे अनुभवते. संत सेवा न करता इतर काही कारणे म्हणजे ओझे वाटते. सर्व भूतामध्ये भगवंत आहे या अनुभूतीची कसोटी मिळाली. पूर्वीचे संत ज्या मार्गाने गेले तो पंथराज मी चुकलो असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वभूती परमेश्वर असा अनुभव आला नाही तर परमार्थाचे सोंग जे घेतले आहे ते वाया जाते. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लागा गोमटे ते करा. माझे भार ओझे तुम्हाशी वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. हे जीवलग साधू संतांनो, तुम्ही कृपावंतात. माझ्या उद्धारासाठी तुम्ही जे काही करायचे ते करा. माझा भार मी तुमच्यावर टाकला आहे. माझे सर्व काही मी तुमच्या पायाशी वाहिले आहे. काही लपविले नाही. मला यापेक्षा वेगळे काही सांगायचे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व गाठी सोडून मी तुमच्या पायाला मिठी घातली आहे. सुख वाटे परी वर्म धर्म न कळे. गाये नाचे एवढे जाणे विठ्ठल म्हणे निर्लज्ज. अवघे माझे येची धन साधनही केवळे. तुका म्हणे पाया पडे तुमच्या कोडे संताच्या. नाम घेताना सुख वाटते पण धर्माधर्म काही कळत नाही. लाज सोडून विठ्ठल विठ्ठल म्हणून गात नाचावे एवढेच मला कळते. माझे भांडवल आहे योग या गाशी साधने विठ्ठल नाम हीच आहे असे मला वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हा संताच्या मी लढीवाळपणे पाया पडत आहे. धरिली जी हाती चित्ती डोळा तीच दिसती. आले आवडीशे फळे झाले सकळ कारण सकळ. घेईन बातुके मागोनिया कौतुके. तुका म्हणे लाड विठोबा पुरविल कोड. जे मी आवडीने चित्ता धरून ठेवले होते तेच डोळ्यांना दिसत आहे. माझ्या आवडीचे फळ प्राप्त झाले. सर्व कार्य सिद्धी झाली. आता मी कौतुकाने हरीकडून खाऊ मागून घेईन. तुकोबाराय म्हणतात, माझे लाड कोड हट्ट विठोबा निश्चितच पुरवतील. बहुता दिसाची अजी झाली भेटी झाली ओटे तुटे काळगती. येथे सावकाश घेईन ते धनी गेली अडचणी उगवणी. बहु दुःख दिले होते घरी कामी वाढल्या हा श्रमे श्रम होता. बहु दिस होता सांडिला मार्ग क्लेशाचा तो त्याग झाले आजी झाला. बहुती केली सोंग संपादनी लौकिकापासून निर्गमले. तुका म्हणे ते झाले अवसान परमानंदी मन वसवले. आजपर्यंत काळ वेळ अनुकूल नव्हती त्यामुळे भेट झाली नाही, परंतु आज खूप दिवसांनी हरीची भेट झाली. साऱ्या अडचणी दूर झाल्या. आता स्वस्थपणे सावकाश चित्ताचे सुख घे. घरातील अनेक कामांनी मला दुःख दिले होते. श्रमाने श्रम वाढले होते. पूर्वी भक्तीचा हा मार्ग सोडून दिला होता. आज तो मिळाला व सर्व क्लेशाचा नाश झाला. लौकिकात मान मिळावा म्हणून परमार्थाचा आव्हान आणला होता आणि सोंग संपादन केले होते. आता लौकिकापासून मुक्तता मिळाली. तुकाराम महाराज म्हणतात, संसारातील सारी दुःखे व्यथा वेदना याचा शेवट झाला आहे आणि माझे मन भगवंताच्या ठिकाणच्या परमानंदात स्थिर झाले आहे. पुत्र झाला चोर माये बाप हर्ष तोर. आता कशासाठी जोडी हात दांडे गुडघे गडी. ऐसे आयते अपार अनुनिया भरी गर. मानिली निश्चिती नरका जावया उभयती. जोडांगीचे पोटी फळे बीजेती विजाती करंटी. तुका म्हणे बेट्या भांडवल न लगे खट्या. पुत्र चोराय असे पाहून आई बाप आनंदित झाले. म्हणाले, आता आम्हाला हात पाय गुडघे दुखतील. अशी कष्टाची कामे करण्याचे कारण काय? मुलगा चोरी करून घर आयतेच भरत आहे. अशा कृत्याबद्दल जे आई बाप निश्चिंत मनाने निष्काळजीपणाने राहतात त्यांना ही भावना नरकात पोचविते. निर्लज्ज आईवडिलाच्या पोटी अभागी कार्टीत जन्म घेणार. जसे बीज तसेच फळ येणार. तुकाराम महाराज म्हणतात, अशा खट मुलाला व्यापार उद्योग करण्यासाठी भांडवलाची गरज नाही. एवढा अपकीर्ती ऐकून या फजिते जरी दाविले वंदन.
थुंका थुंका तो देखून काळीमेचे जिने जीवनिया राय सुने तुका म्हणे गुण दरोशेने अपशकुन हा चोर आहे याशी त्यांची उघड उघड अपकीर्ती झाली फजिती झाली. हे शब्द ऐकून एखादा निर्लज्ज जर तोंड दाखवू लागला तर त्याच्या तोंडावर खुशाल थुंका. अपकीर्तीमुळे झालेल्या काळ्या तोंडाने तो जो जगतो त्याचे जिने कुत्र्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे दर्शन हा अपशकुनच असतो. पुंडलिक भक्तराज तेने साधिले काज विठ्ठलाचे निज परब्रह्म अनिले. पांडुरंग बाळ मूर्ती गाई गोपाळ सांगती येवोनिया प्रीती उभे समची राहिले. एका गळे अक्षरे भो वैकुंठची दुसरे मनवनी आय रे परी तो ऐशी नव्हे ती. पाप पंचक्रोशी मध्ये येऊन न सकेची कधी कैची तेथे विधी निषेधाची वसती. पुराणे बोलती असे चतुर्भुजती मानुषे सुदर्शनावरी वशे न बुडे कदा कल्पांती. अनुपमेची थोरी महाक्षत्र महिवरी धन्य धन्यवार करी तुका म्हणे तेथीचे. भक्तराज पुंडलिकाने खूप मोठे काम केले. वैकुंठातील ठेवा जे परब्रह्म ते पंढरीत आणले ते बालरूप धारण करून गाई गोपाळांना बरोबर घेऊन भक्त पुंडलिकावरील प्रेमासाठी पंढरीत येऊन विटेवर समचरण ठेवून उभे राहिले आहे. पंढरी दुसरे भूवैकुंठ आहे. इतर क्षत्रे पवित्र श्रेष्ठ मनवितात परंतु त्यांची पंढरीशी बरोबरी होऊ शकत नाही. पंढरीच्या पंचक्रोशीत पापाला प्रवेश मिळू शकत नाही. म्हणूनच ते पाप निवृत्तीसाठी प्रायश्चित्त घेण्याची विधी आणि पापाचा निषेध कसा असू शकेल. येथील माणसे चतुर्भुज देवस्वरूप आहे. पंढरी सुदर्शन चक्रावर वसलेली असल्यामुळे महाप्रलय झाला तरी ती बुडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूर हे पृथ्वीवरील महाक्षेत्र आहे. त्याच्या महतीला उपमान येथील वारी करणारे वारकरी धन्य होय. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2325 वर थांबतो.